नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या 18 वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे। नवीन वेतन आयोगाची शिफारशी कधी लागू होतील, त्यांच्या पगारावर किती परिणाम होईल आणि अंमलबजावणीचा विलंब झाल्यास मागील कालावधीचा एरियस मिळणार का, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सोशल मीडियावर या संदर्भात विविध दाव्यांनी केले जात असले तरी अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होणार आहे। 8 वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली, मात्र आयोगाच्या शिफारशी त्यावरील सरकार निर्णयाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो। एरियस मिळणारच असं सध्या निश्चितपणे सांगता येत नाही। एरियसची तारीख, पद्धत आणि पात्रता याबाबत सरकारचा अंतिम निर्णय महत्त्वाचा आहे, त्यामुळे सोशल मीडियावर कोणते दाव्याला अधिकृत घोषणा असं समजू नये। 8 वेतन आयोगातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर। याच आधारे सध्याचा बेसिक पगारात मोठा बदल होऊ शकतो। 7 वेतन आयोगात 2.57% फिटमेंट फॅक्टर लागू करण्याचा निर्णय करण्यात आला होता, त्यामुळे किमान बेसिक पगार 7,000 रुपये 18,000 रुपये झाला होता। आता कर्मचारी संघटनाकडून 3.68% फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात असली असं सांगितलं आहे। दुसरीकडे काही अंदाजानुसार सरकारकडे 2.86 किंवा त्यांच्या आसपासचा आकडा विचारात घेतला जाऊ शकतो, मात्र 8व्या वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर अद्याप निश्चित झालेला नाही। समजा उदाहरण म्हणून 2.86% फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर सध्या बेसिक पगार 18,000 रुपये असले तर 18,000 रुपये गुणिले 2.86 गणनेनुसार संभाव्य नवीन बेसिक पगार 51,480 रुपये होऊ शकतो। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।